नमस्कार मित्रांनो, गणपती बाप्पाचा सुंदर असा सोहळा आपल्या इकडे चालू आहे आणि अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाचे आपण विसर्जन करतो। मग सर्वांना हा प्रश्न पडला असेल की एवढा आपण त्यांना सोहळ्याने आनंदाने छान असं मिरवणूक काढत गणपती बाप्पाला आणतो, मग त्या गणपती बाप्पाला आपण पाण्यामध्ये काच विसर्जन करतो। तर याच्या मागे एक छान अशी पौराणिक कथा आहे, मी तुमच्याशी शेअर करू इच्छिते। तुम्हालाही माहिती असेल की जे महाभारत आहे ते भगवान व्यास मुनींनी लिहिलं आहे। तर व्यास मुनींनी लिहिण्यासाठी श्री गणेशा यांची निवड केली, पण त्यांची एक कंडिशन अशी होती, एक अट अशी होती की ते लिहित असताना जागेवरून बिलकुल उठायचं नाही, म्हणजे अजिबात उठायचं नाही। कंटिन्यू जोपर्यंत त्यांची ती सांगण्याची पूर्ण महाभारत सांगणं होत नाही, लिहून होत नाही, तोपर्यंत गणेशजी बिलकुल जागेवरून हलले नव्हते। ते कंटिन्यू एकाच पोझिशन मध्ये कंटिन्यू स्थिर असं बसून लिहित असल्यामुळे गणपती बाप्पांच्या शरीराचं तापमान भयंकर वाढलं। इतकं वाढलं की त्यांना सहन होत नव्हतं, तर ते अगदी तगमग होत होती उष्णतेमुळे, त्यांना सहन होत नव्हतं। त्यावेळी व्यास मुनींनी त्यांना पाण्यामध्ये बुडवलं। तो दिवस होता हा अनंत चतुर्दशीचा। तसेच त्यांना शरीराला दाह कमी व्हावा म्हणून दुर्वा वाहिल्या। तसेच त्यांना खूप दिवस म्हणजे एनर्जीची गरज होती म्हणून त्यांनी गोड असे मोदक, लाडू, म्हणजे आपण जे फळं वगैरे थंड खाऊ घालतो, जे त्यांच्यावर आपण अर्पण करतो, ते सगळं दिल्यास त्यांना थोडासा आराम भेटला। मग तेव्हापासून आपण अनंत चतुर्दशी सेलिब्रेट करतो आणि त्यांचं विसर्जन करतो पाण्यामध्ये। कळलं? तर छानशी अशी पौराणिक कथा आवडली ना सर्वांना, तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करा। गणपती बाप्पा मोरया।